खरं तर आज आम्ही महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक आंदोलन केलं आणि महात्माजीचा नारा होता का सत्यमेव जयते. आता सत्य का आहे हे पत्ते चालतं मोबाईल मधले. मोबाईल मध्ये जर असे पत्ते खेळलो आपण तर ते जुगार होत नाही, पण हेच पत्ते जर ऑफलाईन खेळलो तर जुगार होते. म्हणजे 1 लाख लोकांवर कारवाई वर्षभरात. ऑफलाईन पत्ते जर खेळले तर कारवाई होतं आणि ऑनलाईन खेळलं तर कारवाई होत नाही. म्हणजे हे असं आहे का मंत्र्याच्या चालकाला 50,000 रुपये महिना, एसटी चालकाला 12,000. तर अशा प्रकारची विषमता या आपण पाहतो का या देशामध्ये चालू आहे. मग ही पत्त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. याच्यानंतर 15 दिवसानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन समोर प्रहार जुगार खेळणार आहे. ऑफलाईन जुगार, ऑनलाईन जुगार अदानी अंबानी अशा मोठ्या व्यापाऱ्यांचे चालू आहे, तसा सामान्य माणसाचा जुगार चालू ठेवा. एक तर दोनही बंद केले पाहिजे. म्हणजे आता आपण हा जे पैसे आहे हे मोठ्या उद्योगपत्याकडे चालले, त्याच्यातून पुन्हा सरकारकडे येत आहे. गावातल्या माणसाला ऑफलाईन खेळण्याला बंदी आणि ऑनलाईन मात्र उद्योगपत्यांना खेळण्याची सुविधा जी निर्माण केली आहे. आता 15 दिवसांना प्रत्येक पोलीस स्टेशन समोर आम्ही जुगार खेळू. नाही, मला असं वाटतं का पोलिसांनी कारवाई केली बरोबर आहे, कारण कायदा ऑफलाईन जुगार खेळता येत नाही. कायदा ऑनलाईन जुगार खेळायला परवानगी देतं. त्याच्यानं त्यांनी केलेल्या कारवाईच्या बद्दल आमची काही नाराजी नाही आहे. पण हे आंदोलन आम्ही पुन्हा लोकांसमोर नेऊ, लोकांच्या हे लक्षात आणू का अशा पद्धतीची कारवाई का होतं. ऑनलाईन खेळाला परवानगी भेटतं आणि ऑफलाईन खेळाला परवानगी भेटत नाही. दोनही बंद करा. हा प्रश्न लोकांपर्यंत न्यायचा आहे. जुगारांच्या ज्या जाहिराती आहेत ते मोठमोठाले सेलिब्रिटीज जे आहेत ते करत असतात. मला वाटतं त्यांच्या विरोधात मी आवाज उठवला होता. सचिन तेंडुलकर ते आम्हाला त्याच्या बाबतीत अभिप्राय देणार होते. त्यांनी अधिक 15 दिवस आम्ही वाट पाहू, नाही दिलं तर पुन्हा त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. त्यांच्या घराच्या इथे जाऊन करणार आहात का जुगार खेळणार? घर असेल, अधिक काय असणार, कुठं त्यांचं ऑफिस असेल तिथे करू. ऑनलाइन जुगार चल सकता है हिंदुस्तान के अंदर, देश के अंदर, लेकिन ऑफलाइन जुगार नहीं चलता. एक का बादशाह तिरी जो होता है वो ऑनलाइन खेल सकते, ऑफलाइन नहीं खेल सकते. तो ये जो विषमता है, ये जो अन्याय हो रहा है, इसके खिलाफ हमने आंदोलन किया था आज महात्मा गांधी जी के पुतले के सामने. उनका नारा था सत्यमेव जयते. तो यहाँ सत्य तो कोई बचा ही नहीं है, और इसीलिए ये आंदोलन हम पूरे महाराष्ट्र के अंदर हर पुलिस स्टेशन के सामने करने वाले हैं. जो खिलाड़ी है, कोई अभिनेता है जिन्होंने इस ऑनलाइन गेमिंग का जो प्रचार किया है, उनके खिलाफ भी हम आंदोलन करेंगे. फार वर्षापासून असं चालू आहे का जे सिनियर सभासद आहे किंवा मोठ्या पक्षाचे नेते आहे ते कधी कधी उभे राहून कधी बोलतात आणि किती काही वेळ बोलतात. पण जो नवीन सभासद आहे किंवा त्यांचं वर्चस्व पक्षामध्ये नाही, अशा लोकांवर अन्याय होते, हे अर्ध सत्य आहे. आणि मला वाटतं अध्यक्षांनी त्यावर लक्ष दिलं पाहिजे. आम्ही तिसरी आघाडी करणार नाही. करू तर एकट्याची आघाडी नक्की करू.